गणेशखिंड रोडला हार्डली 7-8-10 वर्ष झाले होते बांधून ब्रिज. ते तोडला कोविडमध्ये. तेच 10 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही 200-250 कोटीचा ब्रिज तोडून टाकता. दॅट इज पीपल्स मनी ना. त्याच्यापेक्षा तुम्ही प्लॅन करा की 20 वर्ष कसं चालणार. म्हणजे आता इलेक्शन आली म्हणून धडाधड भूमिपूजन करत सुटायचं आणि 5 वर्ष काहीच नाही. त्याला ते लोक जज करतात. बरोबर, लोक आजकाल खूप हुशार आहेत. 2014 नंतर येस खूप फरक पडलाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आणि पॉलिटिशियन्स त्याचा ऍडव्हान्टेज घेत आहेत. अँड इझिएस्ट वे टू रीच द पीपल. तुम्ही एक कार्यक्रमाला गेले, तुम्ही वॉक करताना, म्हणजे माझा सपोज एक्झाम्पल, वॉक करताना मी गाडीतून उतरून मंडपापर्यंत गेलो, संध्याकाळपर्यंत मला माहित नाही त्याच्यामध्ये कुठले कुठले गाणे टाकून रील मलाच आलेली असते. हे फॅक्ट आहे. आणि अवेअरनेस खूप आहे पोरांमध्ये. आम्ही डिमांड केलं हॉकी महाराष्ट्रात की मुली 3rd वेळा सिल्वर मेडल मारून आणलेत नॅशनल्समध्ये, तर तुम्ही त्यांना काय सुविधा देणार. गोल्ड ज्यांनी जिंकलंय त्यांना 25-25 लाख त्या स्टेट गव्हर्नमेंटने दिले. ज्यांनी ब्रॉन्झ जिंकलाय त्यांना 5-5 लाख रुपये भेटले. पण आमच्या मुलींना काही भेटलं नाही अजून. आम्ही पत्रव्यवहारच करतो. स्पोर्ट्सवरती शिवाजीनगरमध्ये कसं आपल्याला एक चांगला इंटरनॅशनल जरी नाही झालं की नॅशनल इव्हेंट्स होऊ शकतात असा एक स्टेडियम उभा करायचा. सुशोभीकरणाच्या नावाखाली खरं तर रस्ता पूर्ण ऑक्युपाय केला, ज्याला आपण स्मार्ट सिटी म्हटलं. पण ज्या बाजूला जिथे या सगळ्या पॉकेट्समध्ये झोपडपट्ट्या दिसतात, स्लम्स दिसतात, तिथले पाण्याचे प्रॉब्लेम तसेच आहेत. अजून पण त्या कॉर्नर्स मधनं जाताना त्या मोठ्या मोठ्या चौकांमध्ये मोठमोठे कचऱ्यांचे ढीग तसेच दिसतात. जे इश्यूज आजच्या तारखेला जनरल पुणेकर फेस करतायत त्याला चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये पुढे जाऊन म्हणजे आतापर्यंतचा तर वेळ गेलेली आहे, पण पुढची जी वेळ आहे ते अजून वाईट होण्याच्या अगोदर ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि मी सावनी. नागरिक शास्त्राच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. एकतर नागरिक शास्त्रामध्ये आपण जो प्रयत्न करतो आहोत, वेगवेगळ्या राजकारणाच्या क्षेत्रात, पॉलिसीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांसोबत आपण नागरिकशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि जो काही तुम्ही त्याला प्रतिसाद देत आहात त्यासाठी खूप आभार. अत्यंत महत्त्वाचं वाटतं, कारण बऱ्याचदा होतं असं की हे सगळे जे राजकारणी असतात त्यांचा सामान्य नागरिक म्हणून आपल्याला कधी ॲक्सेस मिळत नाहीत, कधी आपल्याला हवे ते प्रश्न त्यांना विचारता येत नाहीत. आणि याच माध्यमातून आम्हाला वाटणारे, तुम्हाला वाटणारे प्रश्न आम्हाला या नेत्यांना विचारता येतात आणि त्यांच्याकडनं त्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं समोरासमोर मिळवता येतात. तर त्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि असाच आजचाही पॉडकास्ट असणार आहे. येस, आज आपल्यासोबत आहेत मनीष आनंद सर, जे पुण्यात गेली कित्येक वर्ष वेगवेगळ्या सोशल आणि कल्चरल उपक्रमांमार्फत ते पुण्याच्या सगळ्या लोकांशी संपर्कात आहेतच. पण आज त्यांचं पुण्याबद्दलचं काय मत आहे किंवा पुण्याचा नागरिकांबद्दल काय मत आहे, काय समस्या आहेत पुण्याच्या, एकंदर त्यांचे आणि आपले पर्स्पेक्टिव्ह जुळतायत का हे बघण्याचा फक्त आजचा प्रयत्न असणार आहे. येस, अत्यंत महत्त्वाची वाटते मला आजची सुद्धा चर्चा. कारण बऱ्याचदा होतं काय माहिती आहे का, आपल्याला जे टीव्हीवर बघून जे नेते माहीत असतात तेच आपल्या संपर्कात आहेत आणि तेच आपल्यासाठी काम करतात असं वाटतात. पण खरं तर वेगवेगळ्या पातळ्यांवरती वेगवेगळ्या क्षेत्रातनं लोक खूप काम करतात, जे नागरिकांनी समजून घेणे गरजेचं असतं. तर एक्झॅक्टली या वेगवेगळ्या लोकांनाही काय वाटतं पुण्याबद्दल, तर स्वागत आहे सर. आपण आज गप्पा मारूयात या सगळ्याबद्दल. एकतर पुणे म्हटलं ना की म्हणजे आम्हाला आमच्या डोळ्यासमोरचं पुणे माहिती आहे की हे म्हणजे पुणे आहे, या आमच्या समस्या आहेत, हे प्रॉब्लेम्स आहेत. तर ज्यावेळेस ॲक्टिव्ह सक्रिय राजकारणात ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस तुमच्यासाठी पुणे काय आहे? पुणे आत्ता आजची परिस्थिती का ओव्हरऑल, म्हणजे जर तुम्हाला कोणालाही डिस्क्राईब करायचं असेल की व्हॉट इज पुणे, तर व्हॉट इज पुणे फॉर यू? पुणे इज अ हिस्टॉरिक सिटी ज्यांनी खूप चेंजेस बघितले आणि आजच्या तारखेला ऑटोमोबाईल हब, IT हब आणि एज्युकेशनल हब झालेला पुणे आहे. म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रापासून किंवा हिस्ट्रीपासून ते आजच्या तारखेला इट इज अ मॉडर्न डेव्हलप सिटी विथ त्यांनी जे हे जपलं आहे हिस्टॉरिक, ते जपून पुणे पुढे गेलेलं आहे असं आपल्याला पुणे सगळ्यांना सांगता येईल की हे पुणे आहे. बरोबर बरोबर. तर ही इमेज तर पुण्याची आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे. पण आता ज्यावेळेस आम्ही ना घराच्या बाहेर पडतो, रस्त्यावर ट्रॅफिक दिसतं, कुठून तरी गाडी घालतो आणि मग एक खड्ड्यात गाडी जाते, ट्रॅफिकवरती जॅम लागलेले असतात, असे
मग हे पुणे तर आहेच की जिथं आपण पुण्याला काहीतरी एक कल्चरल बॅकग्राऊंड आहे, संस्कृती आहे, माहेरघर. विद्येचं माहेरघर आहे, IT आहे. पण हे सोडून आपल्याला या सगळ्या ज्या समस्यांमधलं पुणे दिसतं, तर तुम्हाला इथे दिसतं का? म्हणजे ज्यावेळेस आपण पुण्याच्या बाबतीत म्हणू तर मूलभूत पायाभूत सुविधा ज्या आहेत, ज्या प्रायमरी सोयी सुविधा आहेत, त्या काय कमी वाटतात पुण्याच्या बाबतीत? नाही, बऱ्याचशा मूलभूत सुविधा कमी आजच्या तारखेला जसं तुम्ही म्हटले की रस्त्यावर आपण गेलो तर खड्डे दिसतात, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल हो. तर त्याला एक वर्ड देता येईल की अनप्लॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालेलं आहे. हम्म. तर ते प्लॅन व्हायला पाहिजे होतं, त्या पद्धतीने ते झालेलं नाही. हो. त्याच्यामुळे आजचे लोक जे फेस करतात किंवा आज आपण रस्त्यावर आलो की रोडचा इश्यू आहे, बेसिक वॉटरचा इश्यू आहे किंवा ड्रेनेजचा इश्यू आहे किंवा अदर जे इश्यूज आजच्या तारखेला जनरल पुणेकर फेस करत आहेत, तर हे अनप्लॅन डेव्हलपमेंट झालेलं आहे असं तरी मला वाटतं. अँड फास्ट ग्रोईंग. एकदा कोथरूडला फास्टेस्ट डेव्हलपिंग सबब अवॉर्ड भेटला एशियामध्ये. हो, म्हणजे ते एकदम फास्ट ग्रो झाला, पण ते प्लॅन झालं नाही. त्याच्यामुळे हे इश्यूज आज पुणेकर फेस करतात. तर त्याला चेंजेस करणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये पुढे जाऊन म्हणजे आत्तापर्यंतचा तर वेळ गेलेली आहे, पण पुढची जी वेळ आहे ते अजून वाईट होण्याच्या अगोदर ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. बरोबर. सो अगेन आउटसाइडर म्हणून मला जे जाणवतं ते बघते. आता फॉर एक्झाम्पल आत्ता जे ऑफिस आहे ते शिवाजीनगर विधानसभेत येतं. तर इथेच एक बघताना इतकी कॉन्ट्रडिक्शन्स जाणवतात ना, म्हणजे एकदम टिपिकल कन्झर्वेटिव्ह मिडल क्लासची लोक इकडे आहेत, किंवा IT मधली अशी लोक आहेत जी बाहेरून इकडे आली आहेत आणि दे आर प्रॉबेबली म्हणजे जे आत्ताचे जेनझी लोक आहेत त्यांचे पूर्ण वेगळे इश्यूज आहेत. बंगले, ह्यूज बंगल्यांमध्ये फक्त दोघंच म्हातारी राहत आहेत अशी पण आहेत, वेरॅज स्लम्स सुद्धा आहेत. सो एकाच क्षेत्रामध्ये इतकी सगळी कॉन्ट्रडिक्शन्स आहेत. तर ॲज अ मे बी पॉलिटिशियन किंवा ॲज अ समवन हू इज वर्किंग इन सोशल सेक्टर, तुम्ही हे नॅव्हिगेट कसं करता किंवा कसं बघता तुम्ही या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांकडे? नाही, आम्हाला तर डेली प्रत्येक टाईपची लोक भेटतात, प्रत्येक टाईपच्या लोकांना आम्हाला फेस करावं लागतं. प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा आहे. मग स्लम्समध्ये तुम्ही गेले तर त्यांचा इश्यूज वेगळा असेल. म्हणजे यू कांट इवन इमॅजिन की ते कुठल्या इश्यूजवर तुमच्याकडे येतील. आणि सोसायटीजमध्ये गेलो किंवा बंगलो सोसायटीज असतील, जसं तुमचा सेन सोसायटी आहे किंवा सकाळ नगर आहे किंवा नॅशनल हाऊसिंग सोसायटी आहे, आणि औंधचा तो भाग झाला, तिथले इश्यूज वेगळे आहेत. त्यांच्यासाठी त्या पद्धतीने आम्हाला त्यांना फेस करून त्यांचे ते रिझॉल्व्ह करावे लागतात. स्लम्समध्ये आलो की सकाळचा ते पाण्याचा इश्यू, मग ड्रेनेजचा इश्यू, मग बाकीचे असे वेगवेगळे त्यांचे इश्यूज आहेत. तर त्याच्यामध्ये त्या एरियामध्ये रिस्ट्रिक्ट ठेवून त्याप्रमाणे आपल्याला वर्किंग करणं खूप गरजेचं असतं. आणि त्याच्याप्रमाणे ज्याचा जो आपल्याला रिझॉल्व्ह करता येईल ते आपण प्रयत्न करत असतो की बाबा. आणि ॲक्च्युली तो फॅक्ट आहे की म्हणजे मी एक स्कीम किंवा हे सांगितलं की पूर्ण शिवाजीनगर म्हणा किंवा ह्या एरियासाठी मी हा स्कीम करणार आहे, इट इज नॉट गोइंग टू बेनिफिट एव्हरीबडी. सम मे नॉट बी इंटरेस्टेड ऑल्सो की हे काय चाललंय, काय माझ्यासाठी नाहीच आहे. ते एक मेंटॅलिटी आहे, कारण ते त्या एरियामध्ये राहतात आणि त्यावरती हे तिथं डेव्हलप झालेले आहेत. त्यांचा ते माइंड थिंकिंग तिथं गेलेलं नाही आहे की बाबा हे असं झालं पाहिजे. मग त्याप्रमाणे ते इश्यूज रिझॉल्व्ह करायला आपण प्रयत्नशील असतो, करतो. आता आपण स्लम्स बद्दल बोललो ना, तर म्हणजे मी स्वतः औंधमध्ये राहतो, तर त्याच्यामुळे मला तो एरिया, मी लहानपणापासून तिथं वाढलो, तर त्याच्यामुळे खूप जवळच आहे. तर काही स्लम्स आहेत, झोपडपट्टी आहेत आणि त्यासाठी SRAच्या बिल्डिंग्जही बांधलेल्या आहेत. पण त्या झोपडपट्ट्या अजूनही तशा आहेत आणि त्या SRAच्या बांधलेल्या बिल्डिंग्स त्याही रिकाम्या आहेत. तर असं का होतं? म्हणजे ज्यावेळेस सरकार म्हणून त्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी काहीतरी काम केलं जातं, त्यांना काय चांगल्या बिल्डिंग मधली घरं देऊ म्हणून एक विचार करून त्यांच्यासाठी एक पुनर्व्यवस्थापनाची सोय केली जाते. पण ते झोपडपट्ट्या कधी हलतच नाहीत तिकडनं, म्हणजे त्या कधीच कुठे जातच नाहीत. तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, त्याच्यात पण हा टेक्निकल मुद्दा ॲक्च्युली की जे तुम्ही म्हणताय बरेचसे SRA स्कीम्स झालेत, त्याच्यामध्ये लोक शिफ्ट झालेत, पण त्याला ते योग्य मेंटेनन्स भेटत नाही किंवा जे बिल्डरला दिलेलं असतं त्याचा 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असतो. अच्छा.
तो त्या कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट करत नाही, त्याच्यावर तो म्हणजे बॉडी असायला पाहिजे किंवा सरकारी यंत्रणा त्याला लक्ष दिलं पाहिजे 5 वर्षासाठी. ते काय होत नाही. तर मूलभूत सुविधा तिथं भेटत नाही. पाणी नसेल, लिफ्ट नसेल. तुम्ही 20-20 माल्याची बिल्डिंग केली आहे, आज तिथं लिफ्ट जर बंद असेल तर तुम्ही इमॅजिन करा की तो माणूस 20 मजल्यावर जाणार कसं. हे असे सगळ्या सुविधा जे आहेत ना, आणि त्याच्यामध्ये मग मेंटेनन्सचा एक इश्यू येतो. आज SRAच्या स्कीममधला जर घरवाला तो झोपडपट्टीमध्ये का राहतो, हौशीने तर राहत नाही. तो राहतो की त्याला ही कांट अफोर्ड, तो जाऊ शकत नाही, एखादा फ्लॅट घेऊ शकत नाही. तर त्याला तुम्ही तिथं शिफ्ट केला, पण त्याचा मेंटेनन्स जर त्याच्यावरती भार खूप टाकला, तो रिक्षा ड्रायव्हर असेल, एखादा भाजी विक्रेता असेल किंवा एखाद्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत असेल किंवा इतर काय त्याचा जॉब असेल, मग तो त्याला परवडत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीवरती काहीतरी एक हे काढलं तर 100% SRA सक्सेसफुल. SRA काय फ्लॉप होण्यासारखी स्कीम नाही आहे. SRA इज व्हेरी गुड. त्यांचा स्टाईल ऑफ लिव्हिंग किंवा वे ऑफ लिव्हिंग थोडासा वाढतो, लोकांना एक वेगळं हे भेटतं. आणि स्लम्समध्ये राहणाऱ्यांच्या एक मी जे बघितलंय त्यांचं असं म्हणणं आहे की ते आम्ही मोकळं राहतो, आम्हाला कुणाचे रिस्ट्रिक्शन नाही आहेत. तिथं गेल्यावर रिस्ट्रिक्शन येतात. आम्ही 4 भिंतीमध्ये 300 फुटामध्ये 350 फुटामध्ये आम्ही सेट होणार. त्याच्यामध्ये यू ऑल्सो नो, यू हॅव व्हिजिटेड, कुठलाही सामान दाराच्या बाहेर ठेवून दिला, कुठे काय ठेवलं, तिथं काय करता येत नाही कारण ती सोसायटी पॅसेज ब्लॉक होतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहे. इट विल टेक टाइम, बट ते चेंजेस थोडेसे जर अवेअरनेस आणली किंवा हे केलं तर होऊ शकतात. असं काय प्रॉब्लेम नाही. आणि दुसरा जो मुद्दा आहे तुम्ही म्हणताय की शिफ्ट होत नाही किंवा काय, ते पण टेक्निकल मुद्दा आहे. तिथं जर मी आता बोललो किंवा काय तर इट विल बिकम अ बिग कॉन्ट्रोवर्सी. तो शिफ्ट होतात बरेचसे लोक, काही लोक होत नाही, मग काही फ्लॅट देऊन टाकतात किंवा काय करतात, असं ते बरंचसं त्याच्यामध्ये. पण त्याला स्ट्रीमलाईन करता येईल आणि इट्स अ व्हेरी गुड थिंग की स्टाईल ऑफ वे ऑफ लिव्हिंग आपण त्या लोकांचा वरती घेऊन जाऊ शकतो. हा झोपडपट्ट्यांचा मुद्दा मला यासाठी महत्वाचा वाटतो कारण आता आपण पुण्याच्या बाबतीत पण म्हटलं तर स्मार्ट सिटी म्हणतो, औंध आणि या सगळ्या भागाचा काय स्मार्ट सबर्ब्स म्हणून डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली आणि मग काय रस्त्यावरती भले मोठे सुशोभीकरण झाली आणि ते काय त्यातला अर्धा तर फुटपाथच आहे आणि त्या रस्त्याचीच एवढीशी जागा केली आणि खरं तर फुटपाथ त्यापेक्षा मोठे, म्हणजे सुशोभीकरणाच्या नावाखाली खरं तर रस्ता पूर्ण ऑक्युपाय केला, ज्याला आपण स्मार्ट सिटी म्हटलं. पण ज्या बाजूला जिथे या सगळ्या पॉकेट्समध्ये झोपडपट्ट्या दिसतात, स्लम्स दिसतात, त्या भागातल्या पायाभूत सुविधांचे प्रॉब्लेम अजून पण तसेच. म्हणजे एका बाजूला आपण या सबर्ब्सला स्मार्ट सिटी म्हणायचं आणि एका बाजूला तिथले पाण्याचे प्रॉब्लेम तसेच आहेत, तिथला कचऱ्याचा प्रॉब्लेम तसाच आहे. अजून पण त्या कॉर्नर्समधनं जाताना त्या मोठ्या मोठ्या चौकांमध्ये मोठमोठे कचऱ्यांचे ढीग तसेच दिसतात. तर या सगळ्याकडे काय पद्धतीने काय अप्रोचने बघायला पाहिजे हे खूप महत्वाचं वाटतं. त्याच्यामध्ये जसं मी पहिले बोललो, दिस इज अ अनप्लॅन्ड डेव्हलपमेंट. मतलब आज मला ह्या कामाची गरज आहे. मग एक एक्झाम्पल देतो की सपोज या चौकामध्ये एक इश्यू आहे, मी तो रिझॉल्व्ह केला, विषय संपला. म्हणजे त्याचा पुढचे कॉन्सिक्वेन्सेस किंवा पुढे जाऊन त्याचा त्रास काय होणार आहे पुढच्या याला ते मी बघितलं नाही. अशा पद्धतीची ही वर्किंग आहे ना, ते कुठेतरी थांबवली पाहिजे. की यू शुड प्लॅन की हा प्रॉब्लेम आहे, पण ह्या प्रॉब्लेमच्या पुढे जाऊन काय काय इश्यूज कुठल्या लोकांना होऊ शकतात ते रिझॉल्व्ह करताना त्याच्यावरती पण लक्ष दिलं पाहिजे. उगीच आपला हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झाला, आजचा झाला ना, मग पुढचा पुढे बघू, ही जी वे ऑफ वर्किंग झालेली त्याच्यावर आळा घालणं खूप गरजेचं आहे. आणि पूर्ण प्लॅनिंग करून की इश्यू रिझॉल्व्ह करायचे तर इट शुडंट बी फॉर नेक्स्ट 10 years तो इश्यू रेज झाला पाहिजे आणि पुढे कुठल्याही त्या भागातला तो प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. असं वेनी वर्किंग केलं तर इट कॅन बी रिझॉल्व्ह. सी देर इज नो थिंग किंवा की असा कुठला प्रॉब्लेम आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा म्हणा किंवा कुठला रिझॉल्व्ह होऊ शकत नाही. प्रत्येकाचे आपल्या आपल्या त्याच्यामध्ये छुपे एजेंडे असतात, बाकीच्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये ते होत नाहीये. मग ते जर बाजूला ठेवून आणि त्याला व्यवस्थित सगळ्यांना आपण 100% वी कॅनॉट सॅटिस्फाय एनीबडी, बट ॲटलिस्ट 90% सॅटिस्फॅक्शन असेल तर तो इश्यू रिझॉल्व्ह करू शकतो आपण. बरोबर. एक आता तुमच्या बोलण्यातनं जी गोष्ट जाणवली की येस, बरेचदा असं होतं की इन्फ्रास्ट्रक्चर आणि ब्युटिफिकेशन किंवा लोकांच्या गरजा ब्युटिफिकेशन्स हे वाटताना काय म्हणतात, दोन परड्यातली गोष्टी वाटतात की एकाला बघायचं का दुसऱ्याला प्रायोरिटी करायचं, ऑपोजिट्स वाटतात. पण ॲज अ पॉलिटिशियन किंवा काही समाजकार्य करताना आय थिंक वॉट वन हॅज टू लुक की
तुम्हाला सगळ्या गोष्टी कशा करता येतील? म्हणजे जर बघितलं तर तुम्ही रावण दहनासारखे कल्चरल गोष्टी करता. मग महिलांची कुस्ती हे स्पोर्ट्स रिलेटेड झाले. ॲट द सेम टाईम इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काय प्रपोजल्स पाठवणं वगैरे ह्या सगळ्याची कामं झाली. सो हाऊ डू यू प्रायोरिटाईज? कारण कसं होतं, बरेचदा असं दिसतं, स्पेशली जेव्हा सरकारच्या विरोधामध्ये हे असतं, तेव्हा असं होतं की अरे नाही, मग आता तुम्ही कल्चरलला का प्रायोरिटी देताय, व्हेअरॅज इन्फ्रास्ट्रक्चर पेंडिंग आहे. तर ह्या गोष्टी जेव्हा होताना दिसतात त्यावेळेला ह्या तिन्ही गोष्टी हाऊ डू यू मॅनेज किंवा हाऊ डज वन मॅनेज? वी हॅव टू थिंक बॅलन्सिंग इज द मेन थिंग इन ऑल दिस. मतलब ब्युटिफिकेशन असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा स्पोर्ट्स असेल. आता जसं मी हॉकीचा सेक्रेटरी आहे, हॉकी महाराष्ट्राचा. तर आता आम्हाला वरनं हॉकी इंडियानी जर चार्ट दिला की आम्हाला नॅशनल्स घ्यायचे आहेत आणि माझा एखादा इव्हेंट असेल किंवा हे असेल, मागच्या वेळेस आम्हाला 5 साईड इंडिया कप दिला दिवाळीच्या दिवशी. लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही बालेवाडी स्टेडियमला हॉकी टुर्नामेंट घेत होतो. अरे बापरे. काय करणार सर, यू हॅव टू बॅलन्स. म्हणजे एक एक्झाम्पल दिलं मी की सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत नाही, पण वी हॅव टू बॅलन्स दॅट टाइम. व्हॉट इज द नीड ऑफ दॅट आर अँड हाऊ वी प्लॅन इट सो दॅट अदर थिंग्स डजंट गेट इफेक्टेड बिकॉज ऑफ दॅट. वो प्लॅन करके तुम्ही जर पुढे गेले तर 100% आपण हँडल करू शकतो. इट्स जस्ट व्हॉट इज नीड ऑफ दॅट आर अँड कुठल्या गोष्टीला किती प्रायोरिटाईज करायचे. आता जर सपोज एखाद्या एक इन्सिडेंट झाला, सपोज रोड ॲक्सिडेंट झाला आहे किंवा तिथं रस्त्याचं काम आहे, ते इमर्जन्सी आहे आणि त्याच्यामध्ये मला झाडे लावायला कुठे जायचं असेल तर येस, आय विल स्टॉप दॅट. जिस ॲक्सिडेंट होत आहेत तिथं तो प्रायोरिटाईज करून तो पहिले करायचं. जसं औंधचा एक्झाम्पल आता दिलं की रोडचे फुटपाथ एक्सेस फुटपाथ बनवून रोडचा ट्रॅफिक जाम वाढवण्यापेक्षा तिथं दुसऱ्या काय सुविधा केल्या असते तर 100% लोकांना सुविधा झाली असती तिथली. म्हणजे डेली कम्युटर्सला एवढा प्रॉब्लेम नसता झाला. आज तो पूर्ण ट्रॅफिक जाम असतो. परिहार चौकापासून अलीकडे तुम्ही ब्रेमेन चौकापर्यंत घेतला किंवा आता गणेश खिंडची रोडची तर व्यवस्था सगळ्यांनाच माहिती आहे. जो ते रोडनी ट्रॅव्हल करतो डेली की खूप परिस्थिती वाईट आहे. म्हणजे परत तेच येतो की अनप्लॅन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलेलं आहे, त्याला प्लॅनिंग कुठेतरी. गणेश खिंड रोडला हार्डली 7, 8, 10 वर्ष झाले होते बांधून ब्रिज. ते तोडला कोविडमध्ये. तेच 10 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही 200-250 कोटीचा ब्रिज तोडून टाकता. दॅट इज पीपल्स मनी ना, नोबडी पॉकेट मनी. यू कांट डू ऑल दिस. त्याच्यावरती वॉच असलं पाहिजे की आम्ही प्लॅन करतोय, येत्या 10 वर्षात 250 कोटीचा प्रोजेक्ट आम्ही जमीनदोस्त करणार. त्याचा उपयोग काय? त्याच्यापेक्षा तुम्ही प्लॅन करा की 20 वर्ष कसं चालणार आणि त्या लोकांना, तिथल्या कम्युट करणाऱ्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. These things should be balanced accordingly. What is the need of the hour, that is fine, but when and कुठली पहिले दिली पाहिजे ते, that is call from the people side. बरोबर. यात पुढे जाऊन मग एक असा प्रश्न पडतो ना की कारण बऱ्याचदा आपल्याला जे प्रश्न पडतात ना ते घेऊन आपण आपल्या पॉलिटिशियन्सकडे जात नाही. म्हणजे माझा खरं तर हा सगळे जे नागरिकशास्त्रावरती पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेले पाहुणे येतात त्या लोकांना हा प्रश्न असतो की लोकांच्या पण एक्सपेक्टेशन्स राजकारण्यांकडनं बदलल्यात का किंवा वेगळ्या आहेत का? म्हणजे लोकांना अपेक्षा असते की माझ्या मुलाचा वाढदिवसाचा केक कापायला यावं, माझ्या मुलीच्या काय एंगेजमेंटला या, लग्नाला या, आणि मला ज्यावेळेस खरं तर माझ्या घराच्या समोर कचऱ्याचा ढीग पडलाय ते मी जाऊन काही कोणाला सांगणार नाही. म्हणजे जोपर्यंत अगदी माझ्या दारात पडलाय तोपर्यंत मला फरक पडत नाही. जोपर्यंत मला कचरा पिशवी घेऊन समोरच्या दारात भिरकवायची तोपर्यंत काही वाटत नाही. तर एकतर लोकांच्या अपेक्षा राजकारण्यांकडनं, पॉलिटिशियन्सकडनं बदलल्या आहेत का किंवा वेगळ्या आहेत का, आणि राजकारणी पण त्या अर्थी त्याच अपेक्षांमध्ये अडकलेत का? नाही, अपेक्षा काय होतं की टाईम बदलतो त्या हिशोबाने अपेक्षा बदलतात. जसं जसं टाईम अपडेट होतोय, म्हणजे आता मागच्या 10 वर्षाच्या अगोदर लोकांची अपेक्षा वेगळ्या होत्या. आत्ता 5 वर्षाची इलेक्शन झाली किंवा आत्ताच्या इलेक्शन झाल्या, वेगळ्या अपेक्षा घेऊन लोक येतात. आणि जनरली तेच म्हटलं ना की सोसायटीचे किंवा बंगलो एरियाचे प्रत्येक कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये, त्या लोकांची तेवढीच अपेक्षा असेल अशा पद्धतीने ते येतात आमच्याकडे. आणि कुठल्या माणसाला कुठली गरज आहे आता ते
आम्हाला पण तसं हे झालेलं आहे, म्हणजे लोकांमध्ये डेली बसून की, आणि तुम्ही जसं म्हटले केक कापायला आला पाहिजे, हे करायला आलं पाहिजे, माझ्या कार्यक्रमाला आला पाहिजे, हो त्याचा प्रत्येकाचा तो हे असतो की बाबा माझा हा नेता आहे किंवा माझ्या एरियामधला सामाजिक कार्यकर्ता आहे किंवा ह्यांनी मी बोलवल्यावर तिथं हजर राहायला पाहिजे, त्यांची अपेक्षा आहे. कारण जसं आपण बोललो की खूप ऍक्टिव्ह झालेत सगळे पॉलिटिशियन, इंस्टाग्राम, फेसबुक आणि ह्याच्यावर रील्स, मग ते त्यांना वाटतं की हेच सेलिब्रिटी आहेत. त्या सेलिब्रिटीला किंवा अमिताभ बच्चन, शाहरुख खान असे जे हिरोज आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही, तर हे आमचे लोकल सेलिब्रिटी हाच आहे, ह्याला बोलवायचं. मग ते त्याप्रमाणे त्यांची अपेक्षा असते आमच्याकडनं की बाबा हे आला पाहिजे, आमच्या कार्यक्रमाला हा दिसला पाहिजे, तिथं त्याचा सत्कार करणं एक त्यांना वेगळं अट्रॅक्शन असतो. अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही जातो. बाबा कार्यक्रमाला बोलवलं, वाढदिवसाला बोलवलं, लग्नाला यायलाच पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो त्यांच्यामध्ये. आता आपण सोशल मीडियाबद्दल पण बोललो ना, तर काय आता जसं तुम्ही मेन्शन केलं की खूप पॉलिटिशियन्स आता खूप इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह दिसतात. म्हणजे काही बॉलिवूडच्या सेलिब्रिटीज पेक्षा जास्त ऍक्टिव्ह हल्ली पॉलिटिशियन्सचे अकाउंट्स असतात. तर व्हेरिड असतं, आणि म्हणजे व्हेरिड फक्त असतात, हे हो. नाही. नाही, तुम्ही एक एक्झाम्पल देतो. तुम्ही एखादा व्हिडिओ किंवा तुम्ही एक कार्यक्रमाला गेले, आरती करून तुम्ही निघाले किंवा आता देवीची आरती, गणपतीची आरती, तुम्ही वॉक करताना, म्हणजे माझा सपोज एक्झाम्पल, वॉक करताना मी गाडीतून उतरून मंडपापर्यंत गेलो, संध्याकाळपर्यंत मला माहित नाही त्याच्यामध्ये कुठले कुठले गाणे टाकून रील मलाच आलेली असते. हे फॅक्ट आहे. आणि अवेअरनेस खूप आहे हो पोरांमध्ये. जनरल कार्यकर्ते आहेत मंडळचे किंवा त्या एरियाचे, खूप अवेअरनेस आहे. तुम्ही शॉक होणार की हे गाणे टाकून, अरे मला कशाला लक्षात नाही आलं, असं आपण करू शकत होतो. म्हणजे असे पण आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे टाकून ते फॉरवर्ड करतील, असं खूप हे झालेलं आहे, अपडेटेड आहेत लोक. पण त्याचा कसा काय पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो सोशल मीडियाचा? कारण आता आपण बघतोच ना, म्हणजे गेल्या 2 प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स पासून युएसएच्या सोशल मीडिया इतका इन्फ्लुएन्शियल फॅक्टर आहे तिकडे. म्हणजे सोशल मीडियावरनं कॅम्पेन्स केले जातात, लोकांपर्यंत पोहोचलं जातं. तसं त्या अर्थी आपल्याकडे राजकारणात सुद्धा, म्हणजे राजकारणी सुद्धा सोशल मीडियाचा त्या पद्धतीनं वापर करतात का आणि केला पाहिजे का? 2014 नंतर येस, खूप फरक पडलाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये. आणि त्याच्यानंतर आजची परिस्थिती अशी आहे की तुमच्याकडे न्यूजपेपर, प्रिंट मीडिया आला नाही तरी चालेल, पण यू आर सबस्क्राईब टू ई सबस्क्रिप्शन टू एनी न्यूजपेपर, एनी न्यूज चॅनल ऑर एनिथिंग, आणि ते पॉपअप्स येतात. त्याच्यामध्ये कसं होतं, आपण पेपर वाचलं तर ठीक आहे बाबा, वाचली न्यूज, इथं पॉपअप आला की आत्ताची लेटेस्ट हे न्यूज आहे, ही इज अपडेटेड. तो एक इन्क्युजिटिव्हनेस आहे की बाबा मला वाचायची किंवा जायची गरज नाही, ते भेटतं मला आपोआप. तर त्याच्यामुळे खूप लोकांना त्याचा अट्रॅक्शन आहे आणि पॉलिटिशियन्स त्याचा ॲडव्हान्टेज घेत आहेत. अँड इझिएस्ट वे टू रीच द पीपल. नियरली आय थिंक 90% ऑफ पॉपुलेशन, एटलीस्ट इन पुणे 90% प्लस ही रहेगा, 100 भी हो सकता है, आई मे बी रॉन्ग, they have their mobile in their hand. Easiest way to reach you is to your mobile. Just a message, just a Facebook, as a messenger, Instagram, whatever. Easiest way to reach to people. मगाशी आपली जी चर्चा चाललेली ना, त्याच्यातनं 2 गोष्टी माझ्या डोक्यात राहिल्यात. सो 2 ते प्रश्न मी विचारते. पहिली गोष्ट, तुम्ही जे हॉकीचं उदाहरण दिलं, सो आय डोंट नो की आपल्या प्लॅटफॉर्मवर किंवा असं नंतर पण कधी चान्स मिळेल आम्हाला टू टॉक टू समवन अबाउट हॉकी. म्हणजे चकदेसारखी फिल्म येते, देन वी टॉक अबाउट हॉकी. ऑलिम्पिक्समध्ये मेडल नाही मिळत तेव्हा वीस की अरे नॅशनल स्पोर्ट आहे हॉकी, आणि तरी हे. सो काय हॉकीचं काय फ्रेमवर्क आहे आपल्याकडे? म्हणजे आय डिडंट एक्सपेक्ट की मी हा प्रश्न विचारीन. दिस इज प्युअरली आउट ऑफ क्युरिओसिटी, पण जस्ट. म्हणजे हॉकीचा असं आहे की आय बिलॉंग टू खडकी. खडकीला ऑल ओव्हर इंडियामध्ये मेका ऑफ हॉकी म्हटलं जातं. आम्ही, म्हणजे मी नाही पण आम्ही खडकीकर हॅव अ प्राऊड मोमेंट विथ हॉकी एव्हरी टाईम. 8 ऑलिम्पिक प्लेयर आम्ही खडकीने दिलेले आहेत, खडकीकरांनी, फॉर हॉकी. अँड मोर दॅन 100 इंटरनॅशनल प्लेयर्स खडकीने दिलेत हॉकीसाठी. राईट फ्रॉम बाबू निमल, जो फिलिप टिल धनराज पिल्ले, विक्रम पिल्ले, ऑल दीज बिलॉंग टू खडकी. तो एक वेगळी लाइकिंग आहे हॉकीची. म्हणजे खडकीमध्ये आपण फिरलो किंवा गेलो तर त्यांच्या बॅगच्या मागे तुम्हाला बॅडमिंटन रॅकेट किंवा हे नाही दिसणार, हॉकी जरूर दिसेल. ग्राउंड नाही आहे तरीही अशी परिस्थिती तिथं आहे. हॉकी म्हटल्यावर सगळ्यांचा एकदम एक वेगळंच त्याला हे असतं.
तर हॉकीमध्ये तेव्हापासून माझी लायकिंग होती. माझी स्कूलिंग खडकीवरनं झालेली आहे. मी नॅशनल फुटबॉल प्लेअर होतो अँड आय वॉज अ बॉक्सिंग डिस्ट्रिक्ट चॅम्पियन. स्पोर्ट्सची लायकिंग लहानपणापासून आहे. आय जॉईंड हॉकी इन 2010 or 11. हॉकीमध्ये मला ॲज अ ॲडॉक कमिटीमध्ये मला व्हाईस प्रेसिडेंट म्हणून घेण्यात आलं. तेव्हापासून मी हॉकीशी संलग्न आहे आणि हॉकीबरोबर काम करतोय. म्हणजे हॉकी महाराष्ट्र, हॉकी इंडियाच्या खाली ती बॉडी आहे. तर त्याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट्स केले आम्ही. 11-12 नॅशनल्स घेतल्यात आतापर्यंत पुण्यात. आमचा प्लॅनिंग होता की इंटरनॅशनल टुर्नामेंट एक घ्यायची. तर आता मागच्या 3 वर्षापासून आम्ही ऑलिम्पिक ट्रेनिंग कॅम्प म्हणून एक हे चालू केलं, ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल कोच आहेत. अजित लाकरा सर आहेत, ऑलिम्पियन आहे. विक्रम पिल्ले आहेत, ऑलिम्पियन आहेत. ते शिकवतात मुलांना हॉकी महाराष्ट्र थ्रू. तर रॉ टॅलेंट कसा वरती येईल. आणि हॉकी महाराष्ट्र जेव्हापासून आता गेल्या 5 वर्षात आमचे इंडिया कॅम्पला कमीत कमी 20 प्लेयर गेलेले आहेत. आकाश चिकटे असू द्या, मुलींमध्ये तर 5 आत्ता मुली खेळत आहेत इंडिया कॅम्पमध्ये आहेत. एवढा फरक आहे. आणि त्याच्यामध्ये जॉब्स भेटतात. गव्हर्नमेंट जॉब्स असेल, रेल्वेजची असेल, इन्कम टॅक्सची असेल किंवा एक्साईजची असेल, असे बरेचसे त्याचे बेनिफिट्स आहेत. तर पोरांचा एक करिअर पण होतोय, प्लस गेमचा त्यांचा जे हे त्यांना दाखवायचा एक वेगळा प्लॅटफॉर्म भेटतो की इंडिया ते खेळतायत. अँड नथिंग मोर दॅन टू बेटर टू प्ले फॉर अ कंट्री. नथिंग इज सो. एकंदर सॉरी, मी हॉकीबद्दल अजून एक विचारेन. माझं ऑफिस मुंबईला जिकडे आहे तिकडे ते नॅशनल हॉकी स्टेडियम आहे मरीन ड्राईव्हच्या जवळ. ते खूप मोठं हॉकी स्टेडियम आहे. आणि जेव्हा जेव्हा मी ऑफिसला जाते मला तिकडे पोलीस भरती होताना दिसते, शाळांचे स्पोर्ट्स डेज होताना दिसतात. मला तिथे NCC कॅडेट कोरचे परेड्सची म्हणजे तयारी होताना दिसते. पण मला आतापर्यंत एकदाही, मी 4 वर्ष त्या बिल्डिंगमध्ये काम करते, एकदाही मी हॉकीची प्रॅक्टिस बघितली नाही. त्याच्याबद्दल त्या सांगतो. हॉकी इंडिया लीग झाली होती 2000 मला वाटतं 15 का 16ला. त्याच्यानंतर तो ग्राउंड बंद पडला. कारण तिथली जी कमिटी होती बॉम्बे हॉकी असोसिएशन, दॅट हॅज बीन डिझॉल्व्ड बाय हॉकी इंडिया. पण त्या लोकांनी एक लाईफ टर्म, आता ते खूप टेक्निकल मुद्दा आहे, शॉर्टमध्ये सांगतो की त्यांनी ते उगीच ते काहीतरी वाद निर्माण करून ते अडकून ठेवलेलं आहे ग्राउंड. अँड हॉकी महाराष्ट्र वॉन्ट्स टू टेक ओव्हर दॅट ग्राउंड. पण त्याच्यासाठी ते जरा काही कोर्टात त्यांनी काही दावे वगैरे लावलेत. तर ते लास्ट स्टेजवर आहे. ते चालू झालं की हॉकी महाराष्ट्र टेक ओव्हर करेल आणि तिथं हॉकी खेळताना चालू होईल. यालाच एक एक्सटेन्शन म्हणून की म्हणजे जसं आता बऱ्याचदा आपल्याकडे ग्राउंड असतात पण त्याच्यावरती खेळ होताना दिसत नाहीत, तर तसं आपल्याकडे ज्या ज्या सुविधांबद्दल आपण बोलतो ना, म्हणजे खरं तर लोकांना मैदानं अवेलेबल करून देणं, गार्डन्स अवेलेबल करून देणं, स्पोर्ट्स फॅसिलिटी अवेलेबल करून देणं सरकारचं काम आहे. तर त्या पद्धतीनं ते अवेलेबल करून दिलं जातं का? आणि एकतर खेळाकडे बघताना सरकारचा पर्स्पेक्टिव्ह आता बदलतो आहे, वाढतो आहे आणि तो आणखीन त्याला जोर धरलं पाहिजे का? कारण आता आपण ऑलिम्पिक्स बघतो आणि मॅच बघतो आणि आपल्याला असं वाटतं अरे यार आपले प्लेयर्स परफॉर्म करत नाहीत. आणि परत एकदा तो एक प्रश्न यायला लागतो की अरे बापरे, आता आपलं ज्यावेळेस ऑलिम्पिक येतं आणि परफॉर्म करताना दिसत नाही त्यावेळेस मग सगळेजण जागे होतात की अरे बापरे नाही, आता यांना गोष्टी अवेलेबल करून दिल्या पाहिजे वगैरे वगैरे. तर तसं शासन पातळीवर पण या गोष्टी घडताना दिसतात का, की ऍक्च्युअली स्पोर्ट्सला एनकरेजमेंटसाठी, त्या मैदानाच्या वापरासाठी, यासाठी एनकरेजमेंट म्हणून शासनात काय गोष्टी करता येतात? नाही, शासनाचा बजेट खूप मोठा आहे, पण ते जे इम्प्लिमेंट झालं पाहिजे तसं इम्प्लिमेंट होत नाही. ते फॅक्ट आहे. तुम्ही पण बघा, आज पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनमध्ये हॉकी स्टेडियम आहे, ते राष्ट्रटफ आहे. आणि बालेवाडीमध्ये, पुण्यात हॉकी स्टेडियमच नाही. मग देर इज नो टर्फ इन पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन लिमिट्स फॉर हॉकी प्लेयर्स बिईंग अ नॅशनल स्पोर्ट्स. तर एक पहिली तर खंत ती आहे. तशीच तुम्ही बघा, जसं यांनी मेन्शन केलं की मुंबईचा ग्राउंड तो एकच ग्राउंड आहे हॉकीचा. बाकी पर्सनल टर्फ आहेत शाळेंचे, कॉलेजेसचे, तिथं हॉकी चालते. पण स्टेट गव्हर्नमेंटच्या जे अलॉट केलेली जागा आहे त्याच्यामध्ये टर्फ नाही आहे. आता बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जातो, म्हणजे कम्पॅरिझन जर केला महाराष्ट्र आणि ओरिसा, तर त्यांनी 3 वर्ल्ड कप ऑर्गनाईज केले त्या CMनी. 3 वर्ल्ड कप्स ऑफ हॉकी इन इंडिया ही हॅज ऑर्गनाइज्ड ऑन हिज ओन, पूर्ण ताकद ओरिसा गव्हर्नमेंटनी लावून. आणि गेली 10 वर्ष तो हॉकी इंडियाला स्पॉन्सर करतात ओरिसा गव्हर्नमेंट.
ते फरक आम्हाला जाणून येतो ना. आमचे प्लेयर सिल्वर जिंकून आले मुली. आम्ही डिमांड केलं हॉकी महाराष्ट्रात की मुली 3rd वेळा सिल्वर मेडल मारून आणलेत नॅशनल्समध्ये, तर तुम्ही त्यांना काय सुविधा देणार? गोल्ड ज्यांनी जिंकलंय त्यांना 25-25 लाख त्या स्टेट गव्हर्नमेंटने दिले. ज्यांनी ब्रॉन्झ जिंकलाय त्यांना 5-5 लाख रुपये भेटले. पण आमच्या मुलींना काही भेटलं नाही अजून. आम्ही पत्रव्यवहारच करतोय आणि फॉलोअप चालू आहे. म्हणजे बजेट आहे, इम्प्लिमेंटेशन प्रॉपरली झालं पाहिजे, ते होत नाही आहे. पोरांपर्यंत किंवा मुलांपर्यंत किंवा स्पोर्ट्स पर्सन जे आहेत त्यांच्यापर्यंत तो कसा पोचवायचा, माझा एक तो हे पण राहील की जर उद्या इलेक्शन्समध्ये आपण लोकांनी साथ दिली तर ह्याच्यामध्ये खूप मोठ्या वर्किंग करायचं माझा आहे की बाबा स्पोर्ट्सवरती शिवाजीनगरमध्ये कसं आपल्याला एक चांगला इंटरनॅशनल स्टेडियम म्हणा, इंटरनॅशनल जरी नाही झाला की नॅशनल इव्हेंट्स होऊ शकतात, असा एक स्टेडियम उभा करायचं. कारण खूप जागा खाली आहे शिवाजीनगरमध्ये. COEPचा ग्राउंड असेल, ॲग्रिकल्चर कॉलेजचा असेल, रेंजिल्समध्ये एवढे ग्राउंड आहेत. खडकीमध्ये एक आम्ही ग्राउंड तयार केला होता पण ॲस्ट्रोटर्फ तिथं टाकता आला नाही. अशा जे गोष्टी आहेत किंवा ॲथलेटिक्स स्टेडियम म्हणा, बॉक्सिंग म्हणा, कराटे म्हणा, स्विमिंग म्हणा, आज शिवाजीनगर होल्ड्स मॅक्झिमम नंबर ऑफ कॉलेजेस इन पुणे. पण तिथं हे जर सुविधा देता आले नाही तर मुलांना पुढे तुम्ही परत तसं तुम्ही म्हटले की ऑलिम्पिकला मेडल नाही भेटलं की वी स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच आणि त्यांना कर्स करतो की बाबा हे काय झालं आणि ते गव्हर्नमेंट एवढे पैसे खर्च करते. पण त्यारे तुम्ही रॉ टॅलेंटला जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज नाही दिली, हाऊ विल ही परफॉर्म? म्हणजे आता मी पुढे जाऊन थोडा बोलतो की चायनामध्ये 5 वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला तिथं टाकून देतात. ते नो एज्युकेशन नथिंग, देयर इज अ स्पोर्ट्स अकॅडमी, दे विल वर्क देअर ओनली. द फुल टाइम ड्युटी इज टू डू दॅट. ॲथलेटिक असेल किंवा कुठलाही त्याचा जो स्पोर्ट असेल ते. सी द मेडल काउंट. व्हॉट वॉज चायना 10-20 years ago, नाव व्हॉट इज चायना इन मेडल्स? रँकिंग नंबर 1. ते फरक आहे ना, तर ते आपण कुठेतरी केलं पाहिजे. आणि स्पोर्ट्समध्ये जसं कुठला स्पोर्ट्सवाला असेल त्याला इंटरेस्ट असेल, त्याला जर हातात काय दिले फॅसिलिटीजची हे उभं करण्यासाठी, तसं होत नाही. आणि एक मी कुठल्या पॉलिटिशियन बद्दल बोलत नाही, पण माझ्या एरियामध्ये झालं पाहिजे, माझ्या मतदारसंघात झालं पाहिजे. पण जिथं टॅलेंट आहे तिथं झालं नाही तर त्याला तुम्ही सुविधाच देणार नाही ना. हो, जिथे गरज आहे तिथे जर त्या गोष्टी अवेलेबल नसतील तर त्यांचा योग्य वापरही होणार नाही. मग ते तसंच आहे, पोलीस भरतीला वापरलं जाईल कारण तो मोकळा पडलेला आहे. तर वाय वेस्ट गव्हर्नमेंट मनी? तर तिथं काहीतरी दुसरा कार्यक्रम घ्या, एखादा शासकीय कार्यक्रम घ्या, मग ते वेस्ट होतं ना. आज एवढा पैसा लावायचा आणि ते वेस्ट होतो. त्याला जरा स्क्रुटिनाइज करून व्यवस्थित जर लाईनअप केलं तर 100% वी कॅन सिक्योर. महाराष्ट्र अभी नॅशनल गेम हुआ था, खेलो इंडिया हुआ, वी वर द हायेस्ट मेडल विनर्स. काय केलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने? महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणाऱ्या लोकांना पैसे हा, दिले. yes. जर खेलो इंडिया, दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. क्रिकेट ठीक आहे, क्रिकेट इज अ पॅशन, क्रिकेट इज लव फॉर इंडियंस, बट क्रिकेट इज नॉट अ नेशनल गेम. क्रिकेट इज नॉट अ ओलंपिक गेम. वी आर, जब हम अपने आप को वी आर वर्ल्ड के साथ व्हेन वी कंपेयर आवरसेल्व्स, ओलंपिक इज वेअर वी हॅव अ मेडल काउंट. क्रिकेटच्या बद्दल माझा काय म्हणजे द्वेष किंवा हे नाही आहे की मला राग आहे, पण when it is not a national game, they are pooling in so much of money for that. Why not other games? Hockey है, boxing है, we have got so many games, so much raw talent in India. Football, ब्राझिलियन्स आते हैं, ते फिरतात भारतात, गोव्यामध्ये जातात, तिथले प्लेयर पिकअप करतात आणि घेऊन जातात आपल्या कंट्रीमध्ये खेळायला. युरोपियन्स येतात, घेऊन जातात. आम्ही का नाही देऊ शकत इन्फ्रास्ट्रक्चर? आणि मला हे यासाठी पण महत्वाचं वाटतं की ना, कारण स्पोर्ट्स आणि या खेळांमध्ये ना ते खूप मोठं कमर्शियली वायबल मॉडेल बनवण्याची खूप मोठी संधी आहे. मला वाटतं की ज्यावेळेस आपण क्रिकेटचंच उदाहरण बघतो, म्हणजे IPL सारख्या फ्रँचाईज गेम्स ज्यावेळेस येतात त्यावेळेस ती इकोसिस्टीमच बदलून जाते ना. म्हणजे त्याच्या अराउंड जे काही कोट्यावधीचं मार्केट तयार होतं, त्याच्या अराउंड ज्या काही वेगवेगळ्या शहरांमध्ये इतकी पैशांची उलाढाल होते. खरं तर या पद्धतीनं सुद्धा एक काहीतरी अपॉर्च्युनिटीज तयार करण्याचा पण तो प्रयत्न आहे. म्हणजे इथे फक्त काहीतरी सोयी सुविधा आणि फॅसिलिटीज अवेलेबल करणं, त्याच्या पुढे जाऊन अपॉर्च्युनिटीज क्रिएट करण्याची ही गोष्ट आहे जी खरं तर आपण मिस आउट करतो खरं तर इतर खेळांच्या बाबतीत. सेकंडली टू ऍड ऑन टू दॅट, जे हे म्हणाले की
म्हणजे काय करायला पाहिजे तर येस, ह्या सोयी सुविधा द्यायला पाहिजेत, हे द्यायला पाहिजे, पण पब्लिसिटी हा पण त्यातला एक भाग आहे. म्हणजे शाळेपासून आपण कुस्ती म्हटलं की नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर खाशाबा जाधवांचं नाव ऐकतोय, पण आता कुस्तीत महाराष्ट्राचं नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला कुठे नाव फार ऐकलं जात नाही. मग सुशील कुमार सारखे प्लेयर्स आपल्याला दिसतात, पण म्हणजे कुस्ती हा जर असा महाराष्ट्रातला मातीचा खेळ आहे. सो असे जे जे खेळ आहेत जे आता खरंच इंटरनॅशनल लेवलवर खेळले जात आहेत, तर पब्लिसिटीमध्ये कुठे आपण कमी पडतोय स्पोर्ट्स ह्याच्यात. पब्लिसिटीमध्ये तेच परत मुद्दा आला की तुमच्या इथं इन्फ्रास्ट्रक्चर परत आपल्या इथं करता आले नाही व्यवस्थित. त्याच्यानंतर त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. प्लेयर्स येतील, पण त्या पुण्यातला कुठला पैलवान असेल तो कोल्हापूरला जाईल, तिथं तालमीत शिकेल, तो पुण्यात शिकणार नाही. का? कारण कोल्हापूरचं नाव झालं आणि तिथं फॅसिलिटीज आहेत. मेड बी ओल्डर, जुने आहेत, तेव्हापासून तसेच चाललेले आहेत, पण त्यांनी त्याच्यात डेव्हलप केलं आणि ते पुढे गेलेले आहेत. असं आपल्या इथं नाही केलं किंवा ते आपण अपडेट नाही करत गेलो त्या गोष्टीला, तर नॅचरली दॅट ते कुठेतरी मग त्याला स्टॉप लागतं आणि त्याच्यामुळे आपल्याला प्लेयर देता येत नाही. तशीच परिस्थिती सगळीकडे झालेली की आपण अपडेटेड राहायला पाहिजे. आता परत मी पुण्याचेच नेते होते, त्यांच्यामुळे पुणे डेव्हलप झाला. सुरेश कलमाडींचं नाव घेतो. जर ते कॉमनवेल्थ गेम्स आपल्या इथे युथ गेम झाले नसते तर आपल्याला बालेवाडीसारखं स्टेडियम भेटलं नसतं, किंवा त्या बाजूची जी डेव्हलपमेंट झाली आहे, सूस, बालेवाडी, बानेर, त्या भागातली डेव्हलपमेंट, सर ऑल कम्स हँड इन हँड. मग त्याच्यामध्ये क्रिकेट कुठेच नव्हता. फुटबॉल आहे, सायकलिंग आहे, स्विमिंग आहे, शूटिंग आहे, हॉकी आहे, सगळी गेम्स आहेत. आज कुठे गेलंय? त्याच्या सगळ्या आपल्या नॅशनल इंटरनॅशनल मॅचेस काय असतील ते सगळे तिथंच होतात. दिस वी गॉट बिकॉज ऑफ थिंकिंग, बिकॉज ऑफ स्पोर्ट्स. तर ते आपल्याला तसं जर पुढे काय केलं त्याच्यामध्ये प्लॅन आउट करतो, 100% करू शकतो आपण स्पोर्ट्समध्ये. मला वाटलं नव्हतं की आपण स्पोर्ट्स बद्दल एवढ्या वेळ बोलू, आणि खरं तर मग खूप कमी लोक मिळतात ज्यांच्यासोबत या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन होऊ शकतात. त्याच्यामुळे वी ऑल्सो टुक दॅट अपॉर्च्युनिटी. दुसरी गोष्ट अशी आहे की नागरिक शास्त्र म्हटलं ना की म्हणजे आम्ही सुद्धा स्वतःला हळूहळू बॉक्स करून घ्यायला लागलोय की पॉलिसीज, इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते आणि हे. पण स्पोर्ट्स आहे किती, अगेन नागरिक शास्त्राचा किंवा स्पोर्ट्स आणि पॉलिटिक्स ह्या दोन्ही गोष्टी किती इंटरकनेक्टेड आहेत या पर्स्पेक्टिव्हनी कोणाची चर्चा, म्हणजे रादर हा विषय पण आमच्या डोक्यातही आला नव्हता. येस, आता ऑलमोस्ट शेवटाकडे चाललोय. तर ते म्हणजे बऱ्याचदा होतं असं ना की आपल्याला आपल्या नेत्यांना इव्हॅल्युएट करता येत नाही. म्हणजे इलेक्शन झाले की आपल्याला डायरेक्ट काय वेगवेगळे चेहरे दिसायला लागतात, आहे ते नेते दिसायला लागतात. ते 5 वर्ष काय वेळेस दिसलेले असतात, काय वेळेस कधीच दिसलेले नसतात. त्यांचा विधानसभेतला, लोकसभेतला कसा परफॉर्मन्स आहे हे आपल्याला माहीत नसतं. आपल्याकडे ना इव्हॅल्युएशनची अशी काही पद्धतच नाही. म्हणजे एकतर गेल्या काही टर्म्समध्ये लोकसभेचं ते खासदार रिपोर्ट कार्ड यायला लागले होते की मग तुम्ही तुमच्या खासदारांनी किती प्रश्न विचारले, काय काय पद्धतीचे प्रश्न विचारले, त्यांची लोकसभेतली हजेरी कशी होती. तर त्यातनं एक बेसिक ढोबळ अंदाज तरी यायला लागला की या पॅरामीटर्सवरती आपण आपल्या राजकारण्यांना जज करू शकतो. कारण अल्टिमेटली मला जर कुणाला जाऊन मत द्यायचं आहे, त्याला ही जबाबदारी द्यायची की बाबा तू माझ्या वतीनं निर्णय घे तिथे बसून, तर मला काय पॅरामीटर्सवरती त्यांना जज केलं पाहिजे? मी ते पॅरामीटर्स सांगू शकत नाही, पण जनरली आपलं हे असतं की बाबा फक्त माझ्या मुद्द्यांवरती किंवा जनतेने तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही त्या मुद्द्यावरती जाऊन, सपोज आता माझा तर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा सभागृह होता, त्याच्यामध्ये बोलणं आणि त्याच्यावरती फक्त बोलणं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करणं किंवा मी हे केलं, ग्रास रूटला काहीच झालं नाही. दोन्ही पॅरामीटर्सवरती बघून जर माणसाने की बाबा मी याला कशाला निवडून दिलंय किंवा का मत दिलंय, माझे मुद्दे तिथं मांडून त्याच्यावरती योग्य सॉल्युशन मला मिळालं पाहिजे, त्या पद्धतीने जर माणसाने डिसाईड केलं तर 100%. अँड हू इज वर्किंग फॉर द पीपल फॉर 5 years, तर 5 yearsचा तर तो पिरियडच आहे की त्याच्यामध्ये तुम्ही नगरसेवक म्हणा किंवा आमदार म्हणा किंवा खासदार म्हणा, त्यांनी काय काय कामं केली आहेत, तर ते लास्ट याला येऊन, म्हणजे आता इलेक्शन आली म्हणून धडाधड भूमिपूजन करत सुटायचं आणि 5 वर्ष काहीच नाही, मग त्याला ते लोक जज करतात. बरोबर, लोक आजकाल खूप हुशार आहेत, पहिले पण होते, पण आता जरा ओपनली ते सांगायला पण लागलेत. पहिले सांगायचे नाही, आता ओपनली सांगतात. सगळ्यांना समोर ते बघतात की काय चाललंय आणि ते जज करून त्या हिशोबाने ते पॅरामीटर्स लोकच ठरवतात की बाबा
हा दिसला नाही, हा आमच्याकडे होता किंवा आम्ही याला कॉल केला, इझिली अप्रोचेबल पर्सन कोण असेल, आम्ही कॉल केला, माझा कॉल अटेंड झाला पाहिजे. भले त्यांनी कामात 2-4 दिवस पुढे मागे लावले किंवा अटेंड करायला थोडासा वेळ झाला, तर लोक त्याच्यावरती जज करतात बरोबर, की बाबा हा ऑलवेज अवेलेबल आहे, यांनी आमचे प्रश्न वरपर्यंत पोचवले आणि त्याला योग्य दिशा देऊन त्याला कामाला लावलं, असं गोष्टी असतील त्याच्यावरती जज केलं पाहिजे, असं माझं तरी मत आहे. जसं आता अप्रोचचा विषय झाला, की बाबा तुम्ही विचारलं पॅरामीटर्स, तर पॅरामीटर्समध्ये असं आहे की पर्सन शुड बी अप्रोचेबल इझिली. तसं सगळीकडे एक आहे की मी खडकीचा नगरसेवक आहे म्हणून मी खडकीपुरता रिस्ट्रिक्टेड आहे, तसं नाही आहे. आज औंध रोडला, बोपोडीला किंवा औंधला, डेक्कनला, मुळा रोडला असं कॉर्पोरेशनच्या हद्दीत असेल किंवा एरिया वाईज मी ऑफिसेस उघडलेले आहेत. लोकांचे तिथं काय प्रॉब्लेम असतील तिथं ते मला अप्रोच करू शकतात. तो इझिली अप्रोचेबल. आय हॅव केप्ट एव्हरीबडी. दे कॅन कम टू मी. हे नाही की आता मला भेटायला खडकीलाच यावं लागेल, डेक्कनला येऊ शकता. तुमचा औंधचा इश्यू असेल, औंधमध्ये वेळ असेल, मी तिथं भेटतो. तर असं एक जर अप्रोच ठेवली तर जनरली पब्लिक अप्रोच टू दॅट पर्सन हु इज इझिली Accessible असणारी व्यक्ती. बरोबर बरोबर. तो एक चांगला आपण केलेला आहे की बाबा ते करता येईल असं लोकांना. तर ते एक पॅरामीटर जर लोकांनी त्याच्यावर लक्ष दिलं तर 100% लोकांचा त्याच्यात हे होतो. बरोबर बरोबर. पण जेव्हा आपण म्हणतो की काय पॅरामीटर्स असले पाहिजेत, सो आता जी लोक सरकारमध्ये असतात त्यांचे पॅरामीटर्स माहिती आहेत, जे ओंकार म्हणाला तसं की ते विधानसभेत कसे गेले. पण विरोधी पक्षात असताना एक नेता, त्यांचे काय पॅरामीटर्सवर त्यांना आम्ही जज करू शकू, त्यांनी केलेलं काम आणि अशा पद्धतीने. जो विरोधी पक्षामध्ये आहे किंवा आता आम्ही आहोत सपोज, तर कसं लोकांचे जे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना ॲटलिस्ट सरकारपर्यंत पोचवण्याचं जे काम करतोय. आता मी माझ्या ट्रस्टच्या किंवा माझ्या पर्सनल लेटर हेडवरती नाहीतरी 500-600 प्रपोजल्स पाठवलेले आहेत. त्याच्यामधले काही प्रपोजल्स शासनाने व युनियन ऑफ इंडिया म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्याच्यावर रिप्लाय पण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याचशा ह्याच्यावरती त्यांनी इम्प्लिमेंटेशन पण चालू केलं. तर असं आपण जर लोकांचे प्रश्न वर सत्तेत नसताना पण पोचवायचा प्रयत्न करतोय, मग ते नक्की त्याच्यावरती लोकांना त्याचा बेनिफिट भेटेल. आणि सत्तेत आपण जर आलो उद्या तर त्याला फॉलोअप घेऊन लगेच कसं इम्प्लिमेंट करता येईल ते करता येईल. येस, थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि हे जे आम्हाला काही पडलेले बेसिक प्रश्न होते ते समजावून सांगायला मदत केली, तर खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. नागरिक शस्त्रावरती आपण वेगवेगळ्या लोकांसोबत हेच आपल्याला पडलेले प्रश्न विचारण्याचा त्यातनं प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला जर हा प्रयत्न आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अत्यंत महत्त्वाचं आहे आमच्यासाठी हे. धन्यवाद.